नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आपण अभ्यासत आहोत. मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना प्रकरण 5 याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, यापूर्वीचे आपण जे लेक्चर अपलोड केले ते तुम्ही सर्व लेक्चर पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल संपूर्णपणे अभ्यासता येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचा आपल्याला सर्वप्रथम प्राकृतिक रचना कशी आहे ती आपण नकाशाच्या माध्यमातून समजून घेऊया. या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्राचा नकाशा खानदेश आहे, त्यानंतर विदर्भाचा महाराष्ट्र आहे, त्यानंतर मराठवाडा आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याला आपण देशसुद्धा असं म्हणतो, त्यानंतर मावळचा भाग, त्यानंतर घाटमाता, त्यानंतर कोकण. अशा प्रकारे मित्रांनो हा महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग असेल. मित्रांनो, यापूर्वी आपण महाराष्ट्राचा जो काही प्रशासकीय विभाग असेल त्या सर्व प्रशासकीय विभागाचा आणि सर्व जिल्ह्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा कुठे आहे, त्यानंतर औरंगाबाद कुठे आहे, सर्वात मोठा जिल्हा कोणता, सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता, त्यानंतर गडचिरोली जिल्हा कुठे आहे, त्यानंतर कोणत्या विभागात येतो, कोणत्या विभागाचं क्षेत्रफळ किती आहे, ते आपण सर्व चर्चा केलेलीच आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, कशा प्रकारे झाली, त्यावेळेस निर्मितीच्या वेळेस किती प्रशासकीय विभाग होते, त्यानंतर जिल्हे किती होते, त्यानंतर जिल्हे कोणते वाढले आणि किती वाढले, याची सविस्तर चर्चा आपण केली. या ठिकाणी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण प्रादेशिक म्हणजे काही प्राकृतिक रचना आहे महाराष्ट्राची ती आपण समजून घेऊया. या ठिकाणी पहिला जो भाग आहे तो कोकण आहे. कोकणाचा जो भाग आहे त्याला प्राकृतिक रचनाचं विभाजन करून या ठिकाणी कोकण एक भाग म्हटलं जातं. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याला आपण देशसुद्धा असं म्हणतो, या ठिकाणी आहे. त्यानंतर खानदेश आहे, खानदेशचा भाग, त्यानंतर मराठवाडा, त्यानंतर विदर्भ. अशा प्रकारे महाराष्ट्राची ही प्राकृतिक रचना असेल. आता प्रत्येक प्राकृतिक रचनेची फॉर एक्झाम्पलमध्ये आपण कोकणचा अभ्यास करूया. कोकणचा प्राकृतिक रचना कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी पहा, नकाशाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये कोकण अशा प्रकारे दिसतो. या ठिकाणी पहा, जे ब्ल्यू टिकमध्ये तुम्हाला दिसते अरबी समुद्राच्या साईडला जो भाग आहे महाराष्ट्राचा कोकणचा, तो कोकणचा भाग आहे. आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे की कोकणमध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई उपनगर असेल, नवी मुंबई असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल. या सर्व घटकाचा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं समुद्रकिनारा किती लाभलेला आहे, समुद्रकिनारा कशा प्रकार आहे, तो प्रशासकीय भाग आपण पाहिलेलाच आहे. तर आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण प्राकृतिक रचनामध्ये सर्वप्रथम कोकणची प्राकृतिक रचना समजून घेऊया. या ठिकाणी पहा, महाराष्ट्राची ही प्राकृतिक रचना आहे. यामध्ये जो कोकणचा भाग आहे तो कोकणचा भाग आपण समजून घेऊया. आता सर्वप्रथम पहिला पॉईंट आहे, सह्याद्रीच्या पश्चिमेकडील सकल प्रदेशाला कोकण असं म्हणतात. आता मित्रांनो पहा, सह्याद्रीचा भाग आहे, हा सह्याद्रीचा भाग आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील म्हणजे या साईडच्या भागाला काय म्हणतात तर कोकण असे म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याला लगतच्या भागाला कोकण असे म्हणतात. म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमच्या लगतच्या भागाला कोकण म्हणतात किंवा पश्चिमेकडील जो सकल भाग आहे या सकल भागाला आपण काय म्हटलं जातं, कोकण असं म्हटलं जातं. त्यानंतर कोकण किनारपट्टी रिया खाड्याच्या स्वरूपाची आहे. म्हणजे या कोकण किनारपट्टीमध्ये सर्वात जास्त खाड्या आहेत ती रिया आकाराची आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळेस कंबाईनच्या परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे की कोकणची किनारपट्टी टिंब प्रकारची आहे तर रिया प्रकारची म्हणजे खाड्याच्या स्वरूपाची आहे. कोणकोणत्या खाड्या आहेत ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर कोकणची उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर आहे. किती आहे 720 किलोमीटर कोकणची उत्तर दक्षिण लांबी आहे. त्यानंतर कोकणचं पूर्व पश्चिम क्षेत्रफळ 40 ते 80 किलोमीटर किती आहे 40 ते 80 किलोमीटर आहे. तुम्हाला वन लाईनरमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतात किंवा पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे किंवा बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. TCS पॅटर्न असेल किंवा IBPS पॅटर्न असेल त्या पॅटर्ननुसार तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातात. त्या सेंटेन्समध्ये कोणतं विधान चूक आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की पूर्व पश्चिम लांबी 40 ते 80 किलोमीटर आहे. सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, कोकणची उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबी
या ठिकाणी कमी होत जाते. म्हणजे या ठिकाणी पहा पूर्व पश्चिम जी लांबी आहे, तर या ठिकाणी पहा निमुळता कोकण आहे. या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणचा लांबी कशा प्रकारे कमी कमी होत जाते. उत्तरेकडे सर्वाधिक आहे आणि दक्षिणेकडे अशा प्रकारे या ठिकाणी निमुळता आकाराचं या ठिकाणी कमी कमी होत जाते. त्यानंतर कोकणचं क्षेत्रफळ आपण पाहिलेलंच आहे की कोकणचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ 30,994 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचा 9.9% भाग हा कोकणने विभागलेला आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा कोकणचे प्रमुख 2 भाग पडतात. या ठिकाणी पहा 2 भाग पडतात. उत्तर कोकण असेल आणि दक्षिण कोकण असेल. आता यामध्ये मित्रांनो जर रचनाचा अभ्यास करत असेल तुम्हाला जर कोणकोणत्या जिल्ह्याचा उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण म्हटलं जातं, तर वरचा जो भाग आहे पालघर असेल, ठाणे असेल, त्यानंतर मुंबईचा जो भाग आहे, त्यानंतर रत्नागिरी जो भाग आहे त्याला उत्तर कोकण असं म्हणतात. त्यानंतर रायगड असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, हे जो 2 जे जिल्हे आहेत ते दक्षिण कोकण असं म्हटलं जातं. म्हणजे कोकणचे एकूण 2 भाग पडतात, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण अशा प्रकारे भाग पडतात. या व्यतिरिक्त दक्षिण कोकण किनारपट्टीचे विभाजनसुद्धा 2 भागामध्ये होते. या ठिकाणी पहा दक्षिण कोकण या ठिकाणी इथून जर दक्षिण कोकण खाली असेल तर या विभागाचं म्हणजे या कोकण विभागाचे दक्षिण कोकणपासून 2 विभाग पडतात. तर पहिला जो विभाग आहे तर या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहिला विभाग आहे खलाटी असं म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे वलाटी. आता खलाटी कशाला म्हणतात तर खलाटी पश्चिम कोकण म्हणजे खलाटी म्हणजे या ठिकाणी पहा पश्चिम कोकणला खलाटी असं म्हणतात. त्यानंतर वलाटी जो भाग आहे तो डोंगराळ भाग आहे. याला या ठिकाणी इकडं साईडला या पूर्वेकडच्या साईडला वलाटी असं म्हणतात. म्हणजे खलाटी आणि वलाटी या दोन भागाचं विभाजन दक्षिण कोकणमध्ये दिलं जातं. खलाटी म्हणजे समुद्राकडच्या साईडचा जो भाग आहे पश्चिम भाग जो की समुद्राचं पाणी या ठिकाणी सह्याद्रीच्या माथ्याला येऊन टेकतं त्याला आपण खलाटी असं म्हणतो. त्यानंतर समुद्र किनाऱ्यापासून जो भाग डोंगर भाग आहे या ठिकाणी पहा अशा प्रकारे एक मध्यवर्ती रेष आहे. या ठिकाणी या रेषेच्या नंतर म्हणजे डोंगराळचा जो भाग आहे त्या डोंगराळच्या भागाला वलाटी असं म्हणतात. त्याला आपण पूर्व कोकणसुद्धा असं म्हणतो. पश्चिम कोकण म्हणजे अरबी समुद्राच्या भागाला खलाटी म्हणतात, त्याला सखल भाग आहे. त्यानंतर पूर्व कोकण म्हणजे त्याला आपण वलाटी म्हणतो जो की डोंगराळचा भाग आहे. अशा प्रकारे मित्रांनो जो काही कोकणचा भाग आहे कोकणची प्राकृतिक रचना आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. उत्तर ते दक्षिण लांबी 720 किलोमीटर, पूर्व पश्चिम लांबी 40 ते 80 किलोमीटर, उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांची लांबी कमी होते. त्यानंतर क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 30,394 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर 9.9% इतका भाग कोकणने विभागलेला आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण अशा प्रकारे त्याचं विभाजन होतं. त्याला खलाटी आणि वलाटी म्हणजे पश्चिम कोकण आणि पूर्व कोकण अशा प्रकारे आपण त्याचं विभाजनसुद्धा करू शकतो. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते सोपं जातं आणि लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपं असतं. त्यानंतर मित्रांनो सह्याद्रीची पर्वतरांग. आता महाराष्ट्राचा जो प्राकृतिक विभाग आहे किंवा प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेचा आपल्याला अभ्यास करत असताना या ठिकाणी पहा या सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे सातपुडा पर्वतरांग, त्यानंतर सातमाळा डोंगर, अजिंठा डोंगर, त्यानंतर हरिश्चंद्र डोंगर, त्यानंतर बालाघाट डोंगर, त्यानंतर शंभू महादेव डोंगर, त्यानंतर सह्याद्रीचा पर्वतरांग. या सर्व बाबीचा आपल्याला महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आता त्यापैकी आपण सर्वप्रथम जो भाग आहे पहिला तो सह्याद्रीचा पर्वतरांग. या पर्वतरांगाचे आपण वैशिष्ट्ये समजून घेऊया. सह्याद्री हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचे नाव आहे. म्हणजे सह्याद्रीचा पर्वत भाग किंवा त्याला कोकण आपण म्हणतो तो पश्चिम घाटाचे नाव आहे. या ठिकाणी घाट आहे त्या पश्चिम घाटाला आपण सह्याद्री असं म्हटलं जातो. हा अवशिष्ट पर्वत आहे म्हणजे अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. अवशिष्ट पर्वत म्हणजे या ठिकाणी खडकाची झीज होऊन जो खडक या ठिकाणी आपल्याला दिसतो म्हणजे जे काही खडक तयार झालेले आहेत जे की न विरघळणारे त्याला अवशिष्ट प्रकारचा खडक असं म्हटलं जातो. तो अवशिष्ट प्रकारचा हा सह्याद्रीचा पर्वतरांग आहे. त्यानंतर विस्तार जर विचार केला तर उत्तरेपश्चिम तापीपासून ते दक्षिणेच्या कन्याकुमारीपर्यंत या ठिकाणी उत्तरेला तापी नदी आहे. तापी नदीपासून ते भारताचे जे काही कन्याकुमारीचं टोक आहे त्या टोकापर्यंत सह्याद्रीचा भाग हा या पश्चिम घाटाचं नाव पडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण त्याला म्हणतो कोकणचा भाग. पण पूर्ण भारताचा जर विचार केला तर सह्याद्री हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचे नाव आहे. त्यानंतर तो अवशिष्ट प्रकारचा पर्वतरांग आहे. जर सरासरीचा विचार केला सह्याद्रीच्या जर सरासरीचा जर विचार केला तर 1200 मीटर इतकी उंची आहे सह्याद्रीची. म्हणजे उत्तरेपासून तापीपासून ते खाली दक्षिणेपर्यंत कन्याकुमारीपर्यंत म्हणजे पालखंडची जी खिंड आहे त्या खिंडीपर्यंत
जो काही सरासरीचा उंची भाग आहे तो 1200 मीटर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जो कोकण आहे म्हणजे सह्याद्री पर्वतामधील महाराष्ट्राची जी कोकण रांग आहे त्या कोकण रांगाची लांबी 440 किलोमीटर आहे. किती आहे? 440 किलोमीटर आहे. हा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राची जी काही कोकणची लांबी आहे ती 440 किलोमीटर आहे. त्यानंतर महाराष्ट्राची सरासरी उंची किती आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या कोकणची सरासरी उंची 300 ते 900 मीटर किती आहे? 900 मीटर आहे. 300 ते 900 मीटर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची उंची आहे. त्यानंतर उत्तरेकडे वाढत जातो. या ठिकाणी पहा महाराष्ट्राचं जो काही कोकण आहे तो कोकण उत्तरेकडे वाढत जातो आणि पश्चिमेकडे बाजू कशी असते? तीव्र होत जाते. अशा प्रकारे महाराष्ट्राची काही सह्याद्री पर्वत असेल किंवा भारतातली जी काही सह्याद्री पर्वत असेल त्या सह्याद्री पर्वताचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या काही इतर डोंगर रांगा आहेत म्हणजे सह्याद्रीचा पर्वतरांग हा जलविभाजक आहेच महाराष्ट्रातला. त्यानंतर सर्वात मोठी घाटसुद्धा आपण त्याला म्हटलं जातो. त्या घाटापासूनच महाराष्ट्राचं जे काही हवामान असेल ते हवामान आपल्याला अभ्यासता येईल किंवा जे काही डोंगर रांगा असतील त्या सर्व डोंगर रांगा नद्याचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये म्हणजे कोकणच्या पर्वतरांगामध्ये झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या इतर काही महत्त्वाच्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिली जी डोंगर रांग आहे ती सातपुडा पर्वतरांग. कोणती आहे? सातपुडा पर्वतरांग पहिली डोंगर रांग आहे. जर सातपुडा पर्वतरांगाचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. या ठिकाणी पहा रेष आहे सातपुडा पर्वतरांगाची. तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल सातपुडा पर्वतरांग असेल. त्यामध्ये सातपुडा पर्वतरांग ही नर्मदा नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे वेगळे करण्याचं काम ही सातपुडा पर्वतरांग करते. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की नर्मदा नदीचे आणि तापी नदीचे खोरे हे अलग करण्याचं काम कोणती पर्वतरांग करते? तर सातपुडा पर्वतरांग करते. महाराष्ट्राच्या अति उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? तर सातपुडा पर्वतरांग आहे. या ठिकाणी पाहू शकता की नर्मदा नदी आणि तापी नदीचे खोरं अलग करण्याचं काम सातपुडा पर्वतरांग करते. नर्मदा नदीचे खोरे विभाजन करण्याचं काम सातपुडा पर्वत करते. जर विस्ताराचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त नंदुरबार जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगाचे आहेत. या ठिकाणी पहा नंदुरबार जिल्हा आहे आणि या ठिकाणी अमरावती जिल्हा या दोनच जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नंदुरबारचा जो जिल्हा भाग आहे त्या भागामध्ये आणि या ठिकाणी अमरावतीचा जो भाग आहे त्या भागामध्ये चिखलदरा पर्वतरांग असेल, तोरणामाळ पर्वतरांग असेल, गाविलगड टेकड्या असतील. ह्या ज्या टेकड्या आहेत या सर्व टेकड्या सातपुडा पर्वतरांगाच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो या टेकड्या म्हणजे सातपुडा पर्वतरांगामध्ये नंदुरबारमध्ये असेल किंवा आणि अमरावतीमध्ये असतील कोणकोणती महत्त्वाचे शिखरं आहेत ते सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर नंदुरबारमध्ये पहा अस्तंबा पर्वत आहे 1325 मीटर तेवढी उंची आहे. त्यानंतर बैराट शिखर आहे म्हणजे सर्वात मोठं जर शिखर जर विचार केला सातपुडा पर्वतरांगामधलं तर अस्तंबा पर्वत आहे 1325 मीटर. त्यानंतर बैराट शिखर आहे 1177 मीटर. तुम्हाला अशा प्रकारे पाठ करणं गरजेचं आहे. 1177 बैराट शिखर आहे. त्यानंतर 1325 हे अस्तंबा डोंगर म्हणजे जे सातपुडा पर्वतरांगामध्ये सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या आहेत. त्यामध्ये तोरणामाळ एक माळ आहे 1036 मीटर तेवढी उंची आहे. त्यानंतर चिखलदरा आहे. सर्वांना माहीत आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे विदर्भातील. चिखलदराची जी उंची आहे ते 1115 मीटर आहे. तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो थंड हवेचे ठिकाण विदर्भातील म्हणजे सातपुडा पर्वतरांगेमधलं कोणतं? तर चिखलदरा आहे. त्याची उंची किती आहे? तर 1115 अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे जी काही महत्त्वपूर्ण रांग आहे सातपुडा पर्वतरांग याचा आपण अभ्यास केला आहे. मित्रांनो काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगापैकी उपरांगा कोणकोणत्या आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या उपरांगा आहेत. त्यामध्ये पहिली आपण पाहिली सातपुडा पर्वतरांग. त्यानंतर दुसरी आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची डोंगर रांग आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. सातमाळा अजिंठा डोंगर रांगमुळे तापी नदीचे खोरे त्यानंतर नर्मदा नदीचे खोरे या दोन नद्याच्या खोरे विभाजन करण्याचं काम किंवा अलग करण्याचं काम सातमाळा अजिंठा डोंगर रांग करते. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी किंवा डोंगर रांग असं या डोंगर रांगाला आपण म्हटलं जाऊ शकतो सातमाळा अजिंठा डोंगर रांग. तर तापी आणि नर्मदा नदीचे खोरे विभाजन करण्याचं काम सातमाळा अजिंठा डोंगर रांग करतं. तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे. सह्याद्रीच्या पूर्वेस पसरलेला हा भाग आहे
या ठिकाणी पहा सह्याद्री आहे आणि सह्याद्रीच्या पूर्वेस या साईडला म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही पसरलेली आहे. त्यानंतर सर्वसामान्य जर उंचीचा जर विचार केला तर 200 ते 300 मीटर इतकी उंची सातमाळा अजिंठा डोंगर रांगाची आहे. अजिंठा डोंगर रांगाची सरासरी उंची किती आहे तर 200 ते 300 मीटर आहे. अजिंठा लेणी वाघूर नदीच्या वळणावरच्या धडकात आपल्याला खडकात या ठिकाणी आढळून येते. म्हणजे अजिंठा लेणी या ठिकाणी आपल्याला औरंगाबादचा जो वरचा भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सातमाळा डोंगर मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाईपासून अजिंठा म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी पहा सातमाळा जो डोंगर रांग आहे इथपर्यंत म्हणजे या ठिकाणी जो मनमाडचा जो भाग आहे या ठिकाणी मनमाड आहे. या मनमाडच्या भागापर्यंत सातमाळा डोंगर रांग असं या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर अंकाई टंकाई या नावाने त्यानंतर अजिंठा डोंगर रांग म्हणून या पर्वतरांगाला ओळखलं जातं. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जी काही सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगामुळे जी काही महत्त्वाच्या नदी आहे गोदावरी नदी असेल आणि तापी नदी असेल त्या तापी नदीचं विभाजन या डोंगर रांगामुळे झालेलं आहे. त्यानंतर तिसरी रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट रांग. या ठिकाणी पहा हरिश्चंद्र बालाघाट रांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट रांग या ठिकाणी आपण पाहू शकता की गोदावरी नदीचे त्यानंतर भीमा नदीचे खोरे अलग करण्याचं किंवा विभाजन करण्याचं काम हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग करते. या ठिकाणी पहा सह्याद्रीच्या पूर्वेस ही सुद्धा डोंगर रांग आहे. गोदावरी आणि भीमा नदीचे विभाजन करण्याचं काम हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग करते. सह्याद्रीच्या पूर्वेस पसरलेली ही बालाघाट डोंगर रांग आहे. पश्चिमेकडील डोंगर रांगास हरिश्चंद्र असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा 2 विभाग आहेत यामध्ये सुद्धा हरिश्चंद्र डोंगर त्यानंतर बालाघाट. या ठिकाणी पहा पश्चिमेकडचा जो भाग आहे याला हरिश्चंद्र डोंगर या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला बालाघाट डोंगर रांगाने या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर बालाघाट हा पसार माध्याचा प्रदेश आहे. जो बालाघाट डोंगर आहे तो सपाट आहे म्हणजे जास्त उंची नाही. महाराष्ट्रामध्ये बालाघाट डोंगर रांगाचे सुद्धा त्या ठिकाणी सर्वात जास्त विभाजन आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढची जी डोंगर रांग आहे ती शंभू महादेव डोंगर रांग शेवटची डोंगर रांग आहे. या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नदीच्या खोऱ्याचे विभाजन झालेलं आहे. या ठिकाणी पहा भीमा नदी आहे त्यानंतर कृष्णा नदीची खोरे आहेत. अशा प्रकारे या 2 नद्याच्या खोऱ्याचं विभाजन करण्याचं काम शंभू महादेव डोंगर रांग आहे. ही सुद्धा डोंगर रांग सह्याद्रीच्या पूर्वेस आहे. महाराष्ट्र पठारावर दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग म्हणून या पर्वतरांगाला ओळखलं जातं. त्यानंतर सह्याद्रीच्या पूर्वेस पसरलेला हा भाग आहे. विस्तार सातारा असेल सांगली असेल अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. त्यानंतर महाबळेश्वर पाचगणी हे सपाट माथ्याचे प्रदेश याच डोंगर रांगावर आहेत. शंभू महादेव डोंगर रांगावर महाबळेश्वर आणि पाचगणी हे जे काही पर्यटन स्थळ आहेत आणि थंड हवेचे ठिकाणसुद्धा आपण त्याला म्हटलं जातो. ते थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन स्थळे शंभू महादेवच्या डोंगर रांगावर आहेत. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राचा जो काही प्राकृतिक रचनेचा भाग आहे यामध्ये सातपुडा पर्वतरांग असेल सातमाळा अजिंठा डोंगर रांग असेल हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग असेल शंभू महादेव डोंगर रांग असेल सह्याद्रीचा पर्वत असेल या सर्व घटकाचा महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा प्रभाव होतो. किंवा प्राकृतिक रचनेचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला या महत्त्वाच्या पर्वतरांगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून जो काही महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल आहे तो संपूर्ण भूगोल आपण पाहत आहोत. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जो काही आपण आत्तापर्यंत भाग पाहिलेला आहे तो म्हणजे सातपुडा पर्वतरांग जो की नर्मदा नदीचं विभाजन करण्याचं काम करतो. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांग असेल तो पहा तापी नदी असेल त्यानंतर गोदावरी नदीचं विभाजन करण्याचं काम करतो. त्यानंतर हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांग असेल गोदावरी आणि भीमा नदीच्या विभाजनाचं काम करतो. त्यानंतर भीमा व कृष्णा नदीच्या जे काही खोऱ्याचं विभाजन करण्याचं काम शंभू महादेव डोंगर रांग करतो. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राचा जो काही प्राकृतिक भाग आहे तो प्राकृतिक भाग तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा पठार आहे. सर्वात जास्त जो भाग आहे महाराष्ट्राचा पठार आहे. यामध्ये 90% भाग हा महाराष्ट्राच्या पठाराने विभागले गेलेला आहे. याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया. या ठिकाणी पहा पूर्ण हा जो भाग आहे म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे त्याला आपण महाराष्ट्राचा पठार असं म्हटलं जातो. सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या पूर्वेकडील पठारी प्रदेशास महाराष्ट्र पठार किंवा त्याला आपण दख्खनचे पठार असं म्हटलं जातो. हा जो दख्खनचा पठार आहे तो दख्खनचा पठार बेसाल्ट खडकांनी तयार झालेला आहे. कोणत्या खडकांनी? बेसाल्ट खडकांनी तयार झालेला आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की दख्खनचा जो पठार आहे तो बेसाल्ट खडकांनी बनलेला आहे. त्यानंतर नद्याच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार झालेला आहे. या ज्या नद्याच्या सर्व नद्या आहेत या ठिकाणी नदीच्या खोऱ्यांनी हा महाराष्ट्राचा पठार या ठिकाणी तयार झालेला आहे. यामध्ये पहा नर्मदा नदी असेल तापी नदी असेल गोदावरी नदी असेल भीमा कृष्णा असतील त्यानंतर जे काही नद्या आहेत
मन्याड असेल, या ठिकाणी पहा वर्धा नदी असेल, या सर्व पंचगंगा नदी असेल, या सर्व नद्यांचा जो काही पठार आहे तो पठार म्हणजे महाराष्ट्राचा पठार आहे. महाराष्ट्राचा पठार 90% भाग हा दक्षिणच्या पठाराने विभागलेला आहे. जर सरासरीचा जर विचार केला तर 300 ते 900 मीटर इतकी उंची या महाराष्ट्र पठाराची आहे. किती आहे? 300 ते 900 मीटर इतकी उंची या महाराष्ट्राच्या पठाराची आहे. सर्वसाधारण उत्तर पश्चिमेकडे पूर्वेकडे आहे. म्हणजे सर्वसाधारण जर उत्तर जर विचार केला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे याचा उतार आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे. त्यानंतर दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठाराची काही सर्वसाधारण उंची आहे ती 450 मीटर आहे. किती आहे? 450 मीटर महाराष्ट्र पठाराची सर्वसाधारण उंची आहे. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राचा जो पठार आहे, या महाराष्ट्राच्या पठाराला सह्याद्रीची पर्वतरांगापासून जो पूर्वेकडचा भाग आहे संपूर्ण महाराष्ट्राचा, त्याला महाराष्ट्राचा पठार असं आपल्याला म्हणता येईल किंवा तशा प्रकारे म्हटलं जातं. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जो देश आपण त्याला म्हणतो, पश्चिम महाराष्ट्राचा जो देश आहे तो देशाचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. नकाशाच्या माध्यमातून आपण पश्चिम महाराष्ट्र देश या ठिकाणी प्रदेश समजून घेऊया. या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी सह्याद्रीची पर्वतरांग आहे, याला मावळचा सुद्धा असं भाग म्हटलं जातो. त्यानंतर या ठिकाणी पहा वरी खानदेश आहे. त्यानंतर या ठिकाणी जो मराठवाडा आहे हा मराठवाडा बाळाघाटचा डोंगर रांग आहे. या ठिकाणी अशा प्रकारे महाराष्ट्राचा पश्चिम देश आहे. आता यामध्ये कोणकोणते एकूण जिल्हे येतात तर पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पूर्व बाजूला महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग असून त्याला पश्चिम महाराष्ट्र असं म्हटलं जातं. एकूण 7 जिल्ह्याचा समावेश होतो या भागामध्ये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये एकूण 7 जिल्ह्याचा समावेश होतो. पुणे विभागातील कोणकोणते जिल्हे येतं? पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल. त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक असेल आणि अहमदनगर असेल. या सर्व जिल्ह्याचा एकूण 7 जिल्ह्याचा समावेश पश्चिम महाराष्ट्राच्या देशामध्ये समावेश होतो. त्यानंतर मित्रांनो घाटमाथा आणि मावळचा जो भाग आहे म्हणजे कोकणचा जो भाग आहे, या ठिकाणी पहा सर्व इथून कोकण आहे पण त्यामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिला आहे घाटमाथा. आता घाटमाथा कशाला म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंच उंच सपाट प्रदेशाला घाटमाथा असे म्हणतात. सह्याद्रीचा जो पर्वतरांग आहे त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या शिखरावर जो उंच उंच सपाट भाग आहे, कसा आहे? सपाट भाग आहे, उंच आहे आणि त्या उंचीवर सपाट भाग आहे, त्याला घाटमाथाचा प्रदेश असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा जो सह्याद्रीचा मधला भाग आहे म्हणजे एकदम पर्वताचा जो भाग आहे त्या पर्वताच्या भागाला घाटमाथा असं म्हटलं जातं. नेरळजवळील माथेरान असेल, साताराजवळ पाचगणी आणि महाबळेश्वर जे असेल त्याला सह्याद्रीचा घाटमाथा म्हणून ओळखलं जातं, जे की थंड हवेचे ठिकाण आहे आणि पर्यटन स्थळ आहे. 1438 मीटर त्याची उंची आहे. त्यानंतर सह्याद्रीचा जो भाग आहे दुसरा मावळ भाग, सह्याद्रीच्या माथ्यावरील तसेच त्याला लागून पूर्वेकडे असलेल्या भागाला मावळ भाग असं म्हणतात. सह्याद्रीचा जो पूर्वचा भाग आहे म्हणजे घाटमाथ्याच्या नंतर जो उताराचा भाग आहे, जो तिथून महाराष्ट्राचा पठार सुरुवात होतो त्याला मावळचा प्रदेश असे म्हणतात. या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी मावळचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी मावळच्या प्रदेशापासून जो आवर्षणग्रस्त भाग आहे, अहमदनगर असेल, पुणे असेल, तो आवर्षणग्रस्त भाग आहे. त्यानंतर पूर्वेकडील पूर्ण महाराष्ट्राचा पठार सुरुवात होतो. अशा प्रकारे प्राकृतिक रचनेमध्ये सह्याद्रीचा किंवा कोकणचा जो घाटमाथा भाग असेल किंवा मावळचा भाग असेल तो मावळचा भाग तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर खानदेश असेल, खानदेशमध्ये या ठिकाणी पहा कोणकोणते जिल्हे येतात? उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील आणि नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्याचा समावेश खानदेशमध्ये होतो. तुम्हाला तलाठी भरती असेल, सरळ सेवेच्या भरतीसाठी असेल किंवा कंबाईनच्या भरतीसाठी असेल, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की खानदेशमध्ये खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत किंवा कोणते जिल्हे नाहीत. तर खानदेशमध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल. त्यानंतर खानदेशमधील जमीन कशी आहे? सुपीक काळी असून त्या ठिकाणचा कापूस व केळी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. जळगाव हे केळीसाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी खानदेश भागामध्ये नंदुरबार असेल, जळगाव असेल, त्यानंतर धुळे असेल, या जिल्ह्यामध्ये काळी मृदा असल्यामुळे केळी आणि कापूसाचं उत्पादन सर्वात जास्त होतं. त्यानंतरचा जो भाग आहे मित्रांनो तो मराठवाडाचा भाग आहे. मराठवाड्याची प्राकृतिक रचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. प्राकृतिक रचना आहे मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्याला आपण मराठवाडा असं म्हटलं जातं. गोदावरी नदीचा जो काही भाग आहे किंवा गोदावरी नदीची जी काही खोरे आहे त्या खोऱ्याला आपण मराठवाड्याचा प्रदेश असं म्हणतो. क्षेत्रफळ आहे 64,590
चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ मराठवाड्याचं आहे। त्यानंतर मराठवाडा औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये येतो। त्यानंतर मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? 8 जिल्हे आहेत। त्यामध्ये औरंगाबाद असेल, बीड असेल, हिंगोली असेल, जालना असेल, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या सर्व जिल्ह्याचा समावेश मराठवाड्यामध्ये होतो। मराठवाड्यामध्ये बालाघाटचे डोंगर रांग आहेत। अशा प्रकारे मित्रांनो गोदावरीच्या खोऱ्याचा जो काही मराठवाडा भाग आहे तो मराठवाडा भाग सर्वात जास्त विभागलेला आहे आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ मराठवाडा विभागाचा आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरा आहे विदर्भ। या ठिकाणी पहा महाराष्ट्राचा जो काही पूर्व भाग आहे पूर्व भाग आदिवासी भाग म्हणून त्याला आपण ओळखलं जातो। विदर्भामध्ये अमरावती असेल, त्यानंतर नागपूरचा जो विभाग आहे प्रशासकीय विभाग त्याला आपण विदर्भ असं म्हणतो। यामध्ये गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, त्यानंतर नागपूर असेल, वाशिम असेल, त्यानंतर या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा असेल, त्यानंतर या ठिकाणी अमरावती असेल, या सर्व जिल्ह्याचा समावेश विदर्भामध्ये होतो। विदर्भाचे जुने नाव बेरार असे होते। कोणते होते? विदर्भाचे जुने नाव बेरार होते। नागपूर विभागातील वराड या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं। संपूर्ण प्रदेश वर्धा व पैनगंगा नदीच्या खोऱ्याचा या ठिकाणी प्रदेश आहे। या विदर्भामध्ये वर्धा आणि पैनगंगा नदीचे खोरे आहेत। विदर्भात 11 जिल्ह्याचा 120 तालुक्याचा समावेश होतो। यामध्ये अमरावती जिल्ह्यातील जे काही 5 जिल्हे आहेत 56 तालुके, नागपूरमध्ये 6 जिल्ह्याचा समावेश 64 तालुके, त्यानंतर याचं क्षेत्रफळ आहे 93,321 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ विदर्भाचं आहे। त्यामध्ये जी काही महाराष्ट्राची टक्केवारी आहे तर 31.7% क्षेत्रफळ विदर्भाचं आहे। त्यानंतर जर लोकसंख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील 21.3% लोकसंख्या ही विदर्भामध्ये राहते। सर्वात जास्त खनिज संपत्ती आढळणारा जो भाग आहे तो विदर्भ आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्राची काही प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केलेला आहे। यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्राची काही नदी प्रणाली आहे त्या नदी प्रणालीचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। जर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतील। धन्यवाद मित्रांनो। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।